हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. लास्ट लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मोठ्या अँगलचे कसे काढायचे आपण पाहिले. निगेटिव्ह अँगल, मोठे अँगल आणि प्लस 0, 30, 45, 60, 90 वगैरे आपण पाहिलेले ते. 180, 270 कसं करायचं हे पण आपण पाहिलेले पूर्ण. आज आपण त्याच टॉपिकमधला नेक्स्ट गोष्टी कंटिन्यू करणार आहोत, ज्यामुळे आपलं जे थिअरी पार्ट झालेला आहे तो थोडासा परफेक्ट होईल. ठीक आहे, सो पे अटेन्शन. क्वेश्चन 2 वर होतो आपण. क्वेश्चन नंबर 2, स्टेट साइन्स ऑफ कशा कशाचे साइन सांगायचे आहेत आपल्याला. बघा, पहिला क्वेश्चन आहे कोसेक 520. सेकंड क्वेश्चन आहे कॉट 1899. थर्ड क्वेश्चन आहे साइन 986. आता आपल्याला साइन्स सांगायचे म्हटल्यानंतर पहिल्यांदा एक गोष्ट काय माहित पाहिजे की फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल पॉझिटिव्ह, सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, थर्डमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आणि लास्टमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. सो अलाउ स्टुडंट्स टू कॉपी, हे आपण असं लक्षात ठेवतो. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये म्हणजे काय, जर आपला अँगल रोटेट करून त्याचे टर्मिनल आर्म फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आले तर त्याचा साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट सगळंच काय असणार आहे, पॉझिटिव्ह. जर रोटेट करून सेकंड क्वाड्रंटमध्ये आलं तर त्याचं साइन आणि कोसेक, थर्डमध्ये आलं तर टॅन, कॉट आणि फोर्थमध्ये असेल तर कॉस, सेक. मग हा जो पहिला अँगल आहे 520 तो कुठे जातो बघूया. हे 9 दुने 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाचा 45 आणि 9 सक 54. म्हणजे इथं किती होतंय 540. इथं किती होणार तुमचं 540 आणि इथे 450. हा 90, 180, 270, 360, 450 आणि इथं होतंय 540. आपला अँगल आहे 520, म्हणजे 520 इथं कुठंतरी असेल असा. सो दिस इज 520. ठीक आहे. सो कोणत्या क्वाड्रंटमध्ये आला, सेकंड क्वाड्रंटमध्ये. सेकंडमध्ये काय पॉझिटिव्ह आहे, साइन आणि कोसेक. आपल्याला विचारलंय काय, कोसेक. सो इट विल बी पॉझिटिव्ह. ठीक आहे. 1899. आता ह्या 1899 मोजत बसायला आपल्याकडे वेळ नाहीये. सो 1899 मी 90 ने डिवाइड करतो. बरं ठीक आहे. 1899 मी कितीने भाग जातो बघा, 90 ने भाग लावायचा जर प्रयत्न केला तर मला एक कळतंय 90 × 20 इज इक्वल टू 1800. परत एक ह्याच्यात 90 आहे, म्हणजे 90 × 21. सो दिस इज 0. 1890. 90 किती वेळा मोजायचं तुम्हाला, 21 वेळा. म्हणजे बघा 21 वेळा मोजायचं असेल तर 1, 2, 3, 4, 4, 8, 4, 12, 4, 16, 4, 20 आणि हे 21. हा अँगल किती झाला तुमचा 1890. आणि हा किती 1899, म्हणजे 9 डिग्री पुढे गेलो आपण तर हा तुमचा अँगल इथं येईल किती 1899 डिग्री. तो पुन्हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये बघा तुम्ही, एक क्वाड्रंट एक कंप्लीट चक्कर मारल्यावर किती वेळा मोजून होते, 4 वेळा मोजून होते. 1, 90, 90, 90, 90. आपल्याला किती वेळा मोजायचं, 21 वेळा. सो 4, 4, 8, 4, 12, 4, 16, 4, 20 आणि हे 1, 21 आणि 21च्या पुढं 9 डिग्री म्हणल्यानंतर तुम्ही कुठल्या क्वाड्रंटमध्ये गेला, सेकंड. सेकंडमध्ये परत काय पॉझिटिव्ह, साइन आणि कोसेक. आपल्याला विचारलंय कॉट, ते काय असणार आहे तुमचं निगेटिव्ह. आता 986, 986. तर ह्यातलं 900 तर स्पष्ट आहे की नाही. 900 म्हणजेच काय, 90 × 10 अधिक 86 आहे की नाही. 90 × 10 झालं 900 आणि तो पुढचा 86, तर तुमचं टोटल किती झालं 986 झालं. सो 90 किती वेळा मोजायचं तुम्हाला, 10 वेळा. सो 1दा, 2दा, 3दा, 4दा, 5दा, 6, 7, 8, 9 आणि 10 वेळा मोजलं. परत पुढे 86 डिग्री. सो हे तुमचं टोटल अँगल झाला 986 डिग्री. कोणत्या क्वाड्रंटमध्ये गेला तुम्ही, थर्ड. आपल्याला थर्डमध्ये काय पॉझिटिव्ह असते, टॅन आणि कॉट. आपल्याला काय विचारलंय, साइन. तो हा काय असणार आहे तुमचा निगेटिव्ह. सो दीज आर, हे साइन ओळखण्याचे काय आहे पॉसिबल मेजर्स, म्हणजे ह्या पद्धतीने आपण त्याचे साइन्स ओळखू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3, स्टेट क्वाड्रंट. ठीक आहे, क्वाड्रंट सांगायचं आहे. पहिलं काय, टॅन थिटा इज लेस दॅन 0 आणि सेक थिटा इज ग्रेटर दॅन 0.
म्हणजे असा क्वाड्रंट पाहिजे आपल्याला की ज्याच्यामध्ये टॅन थिटा लेस दॅन 0 म्हणजे काय निगेटिव्ह आणि सेक थिटा ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय पॉझिटिव्ह पाहिजे. मग आता बघा टॅन थिटा निगेटिव्ह पाहिजे म्हणजे टॅन थिटा निगेटिव्ह कुठं कुठं असतो बघतो मी. टॅन थिटा निगेटिव्ह कुठे आहे? फर्स्टमध्ये टॅन पॉझिटिव्ह कारण ऑल पॉझिटिव्ह, सेकंडमध्ये टॅन निगेटिव्ह, थर्डमध्ये टॅन पॉझिटिव्ह, फोर्थमध्ये टॅन निगेटिव्ह. ठीक आहे, मग टॅन निगेटिव्ह ह्या दोन ठिकाणी असणार आहे. नेक्स्ट आहे सेक थिटा पॉझिटिव्ह पाहिजे तुम्हाला. सेक थिटा पॉझिटिव्ह कुठं कुठं असणार आहे? एक या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे, इथं सेक निगेटिव्ह, इथं पण सेक निगेटिव्ह आणि इथं एक पॉझिटिव्ह. ह्या दोन्ही कंडिशन कुठल्या क्वाड्रंटनं सॅटिस्फाय केल्या? फोर्थ क्वाड्रंटनं. मग थिटा विल लाई इन फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट. ठीक आहे, अतिशय सोपं. सेकंड बघा, साइन थिटा लेस दॅन 0 अँड कॉस थिटा लेस दॅन 0. म्हणजे साइन पण निगेटिव्ह पाहिजे आणि कॉस पण तुमचं काय पाहिजे? निगेटिव्ह. ठीक आहे, साइन कुठं कुठं निगेटिव्ह असतो बघा. साइन इथं पॉझिटिव्ह, इथं पण पॉझिटिव्ह, ह्या दोन ठिकाणी निगेटिव्ह. कॉस कुठे कुठे निगेटिव्ह असतो? पहिल्यामध्ये पॉझिटिव्ह, दुसऱ्यात निगेटिव्ह, तिसऱ्यात पण निगेटिव्ह, चौथ्यात पॉझिटिव्ह. म्हणजे दोन्ही कंडिशन कुठल्याने सॅटिस्फाय केल्या? थर्ड क्वाड्रंटने. सो थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट. तिसरा, साइन थिटा ग्रेटर दॅन 0 अँड टॅन थिटा लेस दॅन 0. ठीक आहे, सो साइन थिटा पॉझिटिव्ह पाहिजे आणि टॅन निगेटिव्ह पाहिजे. साइन कुठं कुठं पॉझिटिव्ह? इथे एक पॉझिटिव्ह आहे, इथे एक पॉझिटिव्ह. साइन टॅन निगेटिव्ह कुठं कुठं निगेटिव्ह आहे? टॅन इथं पॉझिटिव्ह आहे, इथे एक टॅन निगेटिव्ह आहे आणि इथं टॅन पॉझिटिव्ह, इथे एक निगेटिव्ह आहे. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करणारा क्वाड्रंट कुठला आहे? सेकंड. सो सेकंड क्वाड्रंट. काय सेकंड क्वाड्रंट? थिटा लाईज इन सेकंड क्वाड्रंट. Question number 4. Which is greater, sine 1856 degree or sine 2006 degree? साइन 1856 कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाते आपण चेक करू. 1856 म्हणजेच काय? 1800 प्लस 56. सो 1800ला मी काय लिहू शकतो? 90 × 20 प्लस 56. ठीक आहे, सो 90 किती वेळा मोजायचं? 20 वेळा. इथं किती वेळा झालं? 4 वेळा, 8 वेळा, 12 वेळा, 16 वेळा, 20 वेळा आणि पुढे 56 डिग्री म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आला. हा किती डिग्री? 56 डिग्री वाला. आणि साइन 2006 ला मी कसं लिहितो बघा? 2006 that is equal to 2000 plus 6 that is equal to 1800. 1800चं माहिती आहे आपल्याला, प्लस 200 म्हणजे 200 मध्ये परत 180 निघतील. सो 180 प्लस 20 प्लस 6. बघा नीट लक्ष द्या. 1800 180 हे 220 किती झाले? हे 200 झाले. 1800 आणि 200 का झाले? 2000 आणि हे 6 2006. सो 1800ला मी काय लिहू शकतो? 90 × 20 आणि प्लस ह्याला 90 × 2 प्लस 26. ह्या दोघांच्यातून 90 कॉमन जर काढलं तर 20 प्लस 2 राहिलं प्लस 26. सो दिस इज इक्वल्स टू 90 × 22 प्लस 26. सो 90 किती वेळा मोजायचं तुम्हाला? 22 टाइम्स मोजायचं. सो 90 22 टाइम्स 4 8 12 16 20 21 आणि 22. हे झालं तुमचं किती? हा अँगल, एवढा अँगल झाला प्लस 26. सो दिस इज प्लस 26. हा 26 डिग्री. टोटली अँगल किती झाला? हा 2006 डिग्री. आणि हा टोटल अँगल किती झाला? 1856 डिग्री. आता इथं साइन बघा, दोघांचं पण साइन आहे. इथं साइन 1856 विल बी पॉझिटिव्ह आणि हा साइन 2006 विल बी निगेटिव्ह. का? तर हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये? थर्ड क्वाड्रंटमध्ये. थर्डमध्ये काय पॉझिटिव्ह असते? टॅन आणि कॉट. आपण काय करतोय? साइन. मग ते काय असणार आहे? निगेटिव्ह. आणि हे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येते तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळंच पॉझिटिव्ह असते. सो हे पॉझिटिव्ह आहे ते निगेटिव्ह आहे. मग मोठं कोण झालं? हीच गोष्ट मोठी झाली. सो आय कॅन राईट लाईक दिस. साइन 1856 इज ग्रेटर दॅन
sin 2006 degree. Question number 5. Which of the following is positive? Question mark. Sin minus 310 degree and sin 310 डिग्री. ठीक आहे. सो याची एक डायग्राम काढतो आणि ह्याची एक डायग्राम काढतो. 310 हे झालं किती तुमचं 360. एक चक्कर कंप्लीट केल्यावर किती होतं 360. इथपर्यंत किती होतं 270 म्हणल्यानंतर 310. ओ हा मायनस 310 आहे. हे चुकलंय बघा. मायनस 310 कुठून मोजणार तुम्ही असं मोजणार. -90 -180 -270 इथं हा -310. सो -310 डिग्री इथं झाला. कोणत्या क्वाड्रंटमध्ये आलं ते फर्स्ट क्वाड्रंट. आणि 310 जे पहिलं मोजलं होतं आपण ते इथल्या क्वाड्रंटमध्ये 310 डिग्री ते कुठल्या क्वाड्रंटमध्ये आलं फोर्थ क्वाड्रंट. सो साइन -310 फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आल्यामुळं साइन -310 विल बी पॉझिटिव्ह आणि साइन 310 हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये आला फोर्थ क्वाड्रंटमध्ये आल्यामुळं हा काय असणार आहे तुमचा निगेटिव्ह. मग विच ऑफ द फॉलोइंग इज पॉझिटिव्ह. कुठलं पॉझिटिव्ह म्हणताय तर हे पॉझिटिव्ह. साइन -310 is positive. Question number 6. Show that (1 - 2 sin theta cos theta) is greater than equal to 0 for all theta belongs to R. So आता याच्याकडे बघा काय दिले त्यांनी 1 - 2 sin theta cos theta. ठीक आहे. मग ह्या 1 ला मी काय लिहितो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा मायनस 2 साइन थिटा कॉस थिटा. ठीक आहे. याला तिकडे ह्याला तिकडे घेतो होईल काय तुमच्याकडे साइन स्क्वेअर थिटा मायनस 2 साइन थिटा कॉस थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. आता ह्याच्याकडे नीट बघितलं तुम्ही हे कसं दिसतं a² - 2ab + b². म्हणजे हा कोणाचा स्क्वेअर आहे साइन थिटा मायनस कॉस थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता स्क्वेअर कोणत्याही संख्येचा स्क्वेअर हा नेहमी ग्रेटर दॅन इक्वल टू काय असतो 0 इंडिपेंडेंट ऑफ थिटा. म्हणजे थिटाची कोणतीही व्हॅल्यू तुम्ही टाकली तरी पण त्याचा स्क्वेअर आहे त्यामुळे हा काय येणार आहे ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि हे प्रूव्ड. क्वेश्चन नंबर 7. शो दॅट tan स्क्वेअर थिटा प्लस cot square theta is greater than equal to 2 for all theta belongs to R. So आपल्याला याच्यासाठी एक गोष्ट माहित पाहिजे. काय माहित पाहिजे की कोणत्याही संख्येचा स्क्वेअर हा नेहमी ग्रेटर दॅन इक्वल टू काय असतो 0. म्हणजे समजा संख्या तुमची x असेल तर x चा स्क्वेअर इज ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 प्रोव्हाइडेड दॅट x बिलॉंग्स टू R. ठीक आहे. म्हणजे x कसला नंबर पाहिजे रिअल. मग मी काय म्हणतो बघा आता tan थिटा मायनस कॉट थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर विल बी ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. ठीक आहे. हे सर्वांना मान्य आहे कारण tan थिटा पण रिअल नंबर असणार आहे कॉट थिटा पण रिअल नंबर असणार आहे. म्हणजे थिटा टाकला तर काही ना काहीतरी व्हॅल्यू येणार आहे ती रिअल व्हॅल्यू येणार आहे. याची पण रिअल येणार आहे. पण रिअल मायनस रिअल अगेन त्याचा स्क्वेअर केला तर तो नेहमी ग्रेटर दॅन इक्वल टू काय असणार आहे 0. मग आता मी याचा स्क्वेअर करून घेतो. काय येतो याचा स्क्वेअर tan स्क्वेअर थिटा प्लस कॉट स्क्वेअर थिटा मायनस 2 tan थिटा कॉट थिटा इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. काय केलं मी इथं आता फक्त याचा a - b ब्रॅकेटच्या स्क्वेअरने फॉर्म्युलाने स्क्वेअर केला. ठीक आहे. सो इथं राहिलं काय माझ्याकडे tan स्क्वेअर थिटा प्लस कॉट स्क्वेअर थिटा मायनस 2 tan थिटा म्हणजे काय साइन थिटा अपॉन कॉस थिटा आणि इंटू कॉट थिटा म्हणजे काय कॉस थिटा अपॉन साइन थिटा. काय झालं याच्यात कॉस थिटा कॅन्सल झाला साइन थिटा कॅन्सल झाला इज ग्रेटर दॅन इक्वल टू जागेवर राहील. सो म्हणजेच काय की tan स्क्वेअर थिटा प्लस कॉट स्क्वेअर थिटा मायनस 2 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. हा -2 पलीकडे गेल्यावर काय होईल तुमचा +2. सो tan स्क्वेअर थिटा प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2. हेन्स प्रूव्ड. Question number 8. If
साइन थिटा दॅट इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. देन फाइंड values of cos theta and tan theta in terms of x and y. in terms of x and y. सो आपल्याला देताना यांनी काय दिलंय, साइन थिटाची व्हॅल्यू दिली इन टर्म्स ऑफ एक्स अँड वाय, आणि त्यांनी विचारलंय आपल्याला कॉस थिटा आणि टॅन थिटाची व्हॅल्यू विचारली इन टर्म्स ऑफ एक्स अँड वाय. सो मला एक साइन थिटा आणि कॉस थिटा मधलं रिलेशन माहिती. मी 2-3 पद्धतीने हे गणित सोडू शकतो. पहिली पद्धत बघा, समजा हा थिटा असेल तर साइन थिटाचा फॉर्म्युला काय असतो, अपोजिट अपॉन हायपोटेनस. सो अपोजिट साइड कुठली आली तुमच्याकडे, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, आणि हायपोटेनस काय आला, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सो आता मी ही जी साइड आहे, समजा ह्या साइडला मी काय म्हणतो, ए बी साइड म्हणतो, ही ए बी मी शोधू शकतो. कशी शोधू शकणार, ए बी स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे कुठला फॉर्म्युला वापरला, बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनस स्क्वेअर, किंवा आपल्या महाराष्ट्र बोर्डाच्या भाषेमध्ये हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. सो आता इथं स्क्वेअर जर केला मी, ए बी स्क्वेअर मी तसंच ठेवतो, प्लस ह्याचा स्क्वेअर काय येणार आहे, एक्स रेज टू 4 प्लस वाय रेज टू 4 मायनस 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला, ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअरचा. सो दिस इज इक्वल टू एक्स रेज टू 4 प्लस वाय रेज टू 4 प्लस 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. आता हा प्लस एक्स रेज टू 4 आणि हा प्लस एक्स रेज टू 4 कॅन्सल झाला, वाय रेज टू 4 वाय रेज टू 4 कॅन्सल झाला. कसा झाला, इकडे प्लस आहे तिकडे गेलो, दोघं पण काय होणार तुमचे मायनस, आणि हा मायनस 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर तिकडे गेलो काय होईल, प्लस 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. सो ए बी स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. म्हणजेच ए बी स्क्वेअर तुमच्याकडे काय आलाय, 4 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. सो ए बी टेकिंग स्क्वेअर रूट 2xy. ए बी किती आला आता माझ्याकडं, 2xy, म्हणजे ही साईड किती आली, 2xy. आता मला पाहिजे कॉस थिटा आणि टॅन थिटा. सो कॉस थिटाचा माझ्याकडे फॉर्म्युला काय, कॉस थिटाचा ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस. सो ऍडजस्टंट साईड काय माझ्याकडं 2xy, आणि हायपोटेनस काय माझ्याकडं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. टॅन थिटाचा फॉर्म्युला काय, अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. अपोजिट कोण आहे माझ्याकडं, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन ऍडजस्टंट आहे माझ्याकडं 2xy. सो दिस इज टॅन थिटा इन टर्म्स ऑफ xy, दिस इज कॉस थिटा इन टर्म्स ऑफ x and y. सो दिस इज सो सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9. इफ sec theta that is equal to root 2 and 3 pi by 2 is less than theta is less than 2 pi, then evaluate 1 plus tan theta plus cosec theta upon 1 minus cot theta minus cosec theta. ठीक आहे, ह्यांनी देताना काय दिलंय, सेक थिटा सांगितलाय. ठीक आहे, सो दिस इज युअर थिटा. सेकचा फॉर्म्युला काय असतो, आता कॉसच्या उलट, कॉसचा काय ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस, मग सेकचा फॉर्म्युला काय हायपोटेनस अपॉन ऍडजस्टंट. सो सेक थिटाची व्हॅल्यू काय, √2 अपॉन काय नाही म्हणजे किती असणार तुमचा 1. सो हायपोटेनसची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे √2 आणि ऍडजस्टंट किती तुमच्याकडे 1. सो ही फक्त साईड शोधायची आपल्याला. सो √2 चा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 1 स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. या थोड्या वेळासाठी आपण काय म्हटलेलं आहे, एक्स म्हटलेलं आहे. सो √2 चा स्क्वेअर 2, 1 चा स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 minus 1, एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. सो एक्स विल बी इक्वल टू 1. सो ही साईड पण किती आली आता माझ्याकडे 1 आलेली. परंतु वरती राहू द्या, नंतर आपण त्याचा विचार करूया. आता मला काय पाहिजे, टॅन थिटा, कॉट थिटा, कोसेक थिटा, ह्या गोष्टी पाहिजे. पहिली गोष्ट काढतो मी टॅन थिटा. टॅन थिटाचा फॉर्म्युला काय, अपोजिट अपॉन ऍडजस्टंट 1/1 म्हणजेच किती 1. नंतर आहे कॉट थिटा. आता टॅन थिटा 1 म्हणल्यावर कॉट थिटा पण किती येणार आहे आपल्याकडे 1च येणार. ठीक आहे. नंतर आहे कोसेक थिटा.
कोसेक थिटाचा फॉर्म्युला काय हो, साईनचा उलटा, साईनचा काय अपोजिट अपॉन हायपोटेनस, मग ह्याचा काय होणार हायपोटेनस अपॉन अपोजिट, सो √2/1, सो अगेन √2. परंतु ही एक गोष्ट आपल्याला दिलेली आहे, ती कशासाठी दिली आहे, तर ती तुम्हाला अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे हे ओळखण्यासाठी दिली आहे. आता बघा 3π/2 हा किती तुमचा 0, हा π/2, हा पाय, आणि हा किती झाला तुमचा 3π/2. अगेन तुम्ही इथं आला तर कुठे येणार तुम्ही 2π ला. 3π/2 पेक्षा मोठा आहे थिटा आणि 2π पेक्षा लहान आहे, म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे. फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय पॉझिटिव्ह असतंय, कॉस आणि सेक, कॉस आणि सेक. बाकी सर्व काय असणार आहे तुमचं निगेटिव्ह, म्हणजे टॅन, कॉट, कोसेक हे तिघच्या तिघ काय असणार आहे तुमचे निगेटिव्ह. ठीक आहे. आता सर्वांच्या व्हॅल्यू आलेल्या आहेत आपल्याकडे, आपल्याला फक्त ह्या व्हॅल्यू आलेल्या कशा टाकायच्यात, ह्या दिलेल्या एक्सप्रेशनमध्ये टाकायच्यात. इव्हॅल्युएट म्हणजे ह्याची व्हॅल्यू काढा म्हणते. ठीक आहे. सो 1 प्लस टॅन थिटा, टॅन थिटा किती आहे तुमचा -1, प्लस कोसेक थिटा, कोसेक थिटा किती आहे -√2 अपॉन 1 मायनस कॉट थिटा, सो 1 मायनस कॉट थिटा किती परत एकदा तुमचा -1 आणि मायनस कोसेक थिटा म्हणजे -√2. सो याचं काय होणार तुमच्याकडे 1 - 1 -√2 अपॉन 1 + 1 + √2. हा 1 तुमचा काय झाला इथला कॅन्सल, सो -√2 अपॉन 2 + √2. अगेन ह्या 2 ला मी काय लिहू शकतो, ह्या 2 ला मी काय लिहितो बघा, √2 × √2 प्लस पुढचा √2 जागेवर. ह्या दोघांच्यातनं काय कॉमन आला तर √2 कॉमन आला, वरती -√2 ॲज इट इज अपॉन कॉमन आलेला हा √2 कॉमन आलेला आहे, आणि मग आतमध्ये काय राहिलं, इथे एक √2 राहिला, इथं काय नाही म्हणजे 1 राहिलं. मग आतमध्ये राहिलं काय तुमच्याकडे √2 + 1, √2 कॅन्सल झाला, काय राहिलं -1 अपॉन 1 + √2. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ दिस एक्सप्रेशन इफ इट इज गिवन दॅट सेक थिटा इज इक्वल टू √2. सो ह्या क्वेश्चनमध्ये इम्पॉर्टंट काय बघितलं आपण की हा जो थिटा दिलेला आहे, थिटा कुठून कुठे कसा आहे, कोणत्या क्वाड्रंटमध्ये, हे फार महत्त्वाचं आहे. हे जर मी पाहिलंच नसतं तर तिन्ही व्हॅल्यू मी काय टाकल्या असते पॉझिटिव्ह, आणि माझं आन्सर वेगळंच काहीतरी आलं असतं. ठीक आहे. सो हे पाहणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. प्रूव्ह द फॉलोइंग. Question number 1 is sin square A into cos square B plus cos square A into sin square B plus cos square A into cos square B plus sin square A into sin square B that is equal to 1. हे आपल्याला प्रूव्ह करायचं, हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. हे प्रूव्ह करत असताना मी काय करतो बघा, साइन स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर बी आणि साइन स्क्वेअर ए साइन स्क्वेअर बी यांना जवळ घेतो. बरं ठीक आहे. पहिल्यांदा गणित सोडवताना मी काय घेतली, LHS घेतली का, तर ही घेतली बघा. ह्या दोघांना आता मी जवळ घेतोय. कसं घेणार जवळ, साइन स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर बी प्लस, आणि ह्या दोघांना मी जवळ घेतो. ह्या दोघांना जवळ घेतलं तर काय, कॉस स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर बी. सो ह्या दोघांना जवळ घेण्याचं रिझन काय, तर ह्या दोघांच्या मध्ये एक गोष्ट कॉमन निघते, ती म्हणजे साइन स्क्वेअर ए. काय कॉमन निघाला, साइन स्क्वेअर ए. आतमध्ये काय राहिलं, कॉस स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर बी. आणि ह्या दोघांना जवळ घेण्याचं स्पेसिफिक रिझन काय, तर ह्यांच्यातून काय कॉमन निघतो, कॉस स्क्वेअर ए कॉमन निघतो. कॉस स्क्वेअर ए कॉमन निघल्यानंतर आतमध्ये काय राहिलं, साइन स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर बी. आता बच्चा जानता है, क्या जानता है की साइन स्क्वेअर ए, शेमड्या मुलाला पण माहिती आहे की बाबा साइन स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर बी किती असतो तुमच्याकडे 1 प्लस कॉस स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर बी पण किती तुमचा 1. सो इथं राहिलं काय तुमच्याकडे, साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए, अगेन साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए किती व्हायला पाहिजे तुमचा 1. सो दॅट इज युअर RHS. आता हे कसं काय आलं विचारू नका बाबा, नोगे हे साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए हे 1 असं ही आयडेंटिटी आपली झालेली पाठीमागच. ठीक आहे. त्याच्यासाठीच म्हणलं बच्चा जानता है की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा दॅट इज इक्वल टू 1. सो हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन इज सेकंड. 1 प्लस कॉट थिटा
प्लस टॅन थिटा इंटू साइन थिटा माइनस कॉस थिटा अपॉन सेक क्यूब थीटा माइनस कोसेक क्यूब थीटा दैट इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा. हे प्रूव्ह करायचं. आपल्याला हे दिलेलं गणित काय करायचंय? प्रूव्ह करायचं. ठीक आहे. ह्याला प्रूव्ह करणं सोपं आहे. तसं बघा, पहिले काय घेतले मी? LHS ही पहा घेतली. 1 ला तसंच लिहितो, कॉट थिटा लिहितो कॉस थिटा अपॉन साइन थिटा. ठीक आहे. टॅन थिटा लिहिणार मी काय? साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू साइन थिटा माइनस कॉस थिटा अपॉन सेक क्यूब थीटा माइनस कोसेक क्यूब थीटा. याला थोड्या वेळासाठी तसंच ठेवू. याच्या अनुषंगानंतर ह्याचा आपण बदल करू काहीतरी. एलसीएम काय येणार तुमचा ह्याचा? साइन थिटा कॉस थिटा, साइन थिटा कॉस थिटा प्लस इथं कोण आहे? कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थीटा अपॉन साइन थिटा कॉस थिटा इंटू साइन थिटा माइनस कॉस थिटा अपॉन सेक क्यूब थीटा माइनस कोसेक क्यूब थीटा. सो आता हा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा किती झाला तुमचा? 1. राहिले काय काय तुमच्याकडं? साइन थिटा कॉस थिटा प्लस 1 इंटू साइन थिटा माइनस कॉस थिटा अपॉन साइन थिटा कॉस थिटा इंटू सेक क्यूब थीटा माइनस कोसेक क्यूब थीटा. आता ह्याला नेक्स्ट स्टेपला आपण थोडंसं सिम्प्लिफाय करूया. यांचं मल्टिप्लिकेशन करूया किंवा त्याला थोड्या वेळासाठी तसंच ठेवूया, नंतर बघूया याचं काय होतं. साइन थिटा कॉस थिटा प्लस 1 इंटू साइन थिटा माइनस कॉस थिटा अपॉन साइन थिटा कॉस थिटा इंटू हे ए क्यूब माइनस बी क्यूब. ए क्यूब माइनस बी क्यूबचा फॉर्म्युला काय आहे? ए माइनस बी ए क्यूब माइनस बी क्यूब. ए क्यूब माइनस बी क्यूबचा फॉर्म्युला काय आहे? ए माइनस बी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय येणार? सेक थिटा माइनस कोसेक थिटा हा पहिल्या ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येणार सेक स्क्वेअर थिटा प्लस सेक थिटा इंटू कोसेक थिटा प्लस प्लस आता याला जागा इथं बघा, इथं लिहितो कोसेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे. सो अगेन रिपीट टेलिकास्ट. साइन थीटा कॉस थीटा प्लस 1 इंटू साइन थीटा माइनस कॉस थीटा अपॉन साइन थीटा कॉस थीटा इंटू सेक थीटा म्हणजे काय हो? 1 बाय कॉस थीटा. कोसेक थीटा म्हणजे काय? 1 बाय साइन थीटा. सेक थिटा म्हणजे काय? 1 बाय कॉस थिटा. हा म्हणजे काय? 1 बाय साइन थिटा. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय येते? साइन थिटा माइनस कॉस थिटा अपॉन साइन थिटा कॉस थिटा. काय काय येते? साइन थिटा माइनस कॉस थिटा अपॉन साइन थिटा कॉस थिटा. ठीक आहे. याला तसंच ठेवलं. ठीक आहे. ह्याचा नंतर बघूया आपण. आता इथं बघा साइन थिटा कॉस थिटा, साइन थिटा कॉस थिटा इथे कॅन्सल झाला. हा साइन थिटा मायनस कॉस थिटा, हा साइन थिटा मायनस कॉस थिटा कॅन्सल झाला. राहिले काय काय माझ्याकडं? साइन थिटा कॉस थिटा प्लस 1 अपॉन सेक स्क्वेअर थिटा प्लस सेक थिटा इंटू कोसेक थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा. आता ह्याला मी कशामध्ये कन्वर्ट करतो? याला मी कशामध्ये कन्वर्ट करतो? साइन कॉसमध्ये कन्वर्ट करतो. सो मिळणार काय मला? साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस 1 अपॉन सेक स्क्वेअर थिटा म्हणजे काय? 1 बाय कॉस स्क्वेअर थिटा प्लस सेक थिटा आणि हे म्हणजे काय? 1 बाय साइन थिटा कॉस थिटा
आणि प्लस 1/sin² थिटा. ठीक आहे. परत ह्या दोघांच्या मध्ये मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय येतं माझ्याकडं, न्यूमरेटर ॲज इट इज हा क्रॉसमध्ये sin² थिटा प्लस cos² थिटा, sin² थिटा प्लस cos² थिटा अपॉन sin² थिटा cos² थिटा, sin² थिटा cos² थिटा प्लस 1/sin थिटा cos थिटा. ठीक आहे, एवढं मिळालं. हे sin² थिटा प्लस cos² थिटा अगेन किती झालं तुमच्याकडे 1, सो sin थिटा इंटू cos थिटा प्लस 1 अपॉन 1/sin² थिटा cos² थिटा प्लस 1/sin थिटा cos थिटा. आता ह्या दोघांचा एलसीएम काय होणार, sin² थिटा cos² थिटा. म्हणून मी ह्याच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला sin थिटा cos थिटाने मल्टिप्लाय करतो तर काय येणार माझ्याकडे, sin थिटा cos थिटा अपॉन sin² थिटा cos² थिटा. ठीक आहे. काय काय राहिलं माझ्याकडे आता, sin थिटा इंटू cos थिटा प्लस 1 अपॉन 1 प्लस sin थिटा cos थिटा अपॉन, बघा हे दोघांचं काय ते डिनॉमिनेटर सेम झाल्यामुळे न्यूमरेटरची मी बेरीज करू शकतो, अपॉन sin² थिटा cos² थिटा. उलटून काय होणार तुमच्याकडे, गुणिले म्हणजे sin थिटा cos थिटा प्लस 1 अपॉन 1 इंटू sin² थिटा cos² थिटा अपॉन 1 प्लस sin थिटा cos थिटा. हे 1 प्लस sin थिटा cos थिटा 1 प्लस sin थिटा cos थिटा परत एकदा काय झालं तुमचा कॅन्सल आणि राहिलं काय तुमच्याकडं, sin² थिटा इंटू cos² थिटा अँड दिस इज युअर RHS. हे थोडं लेंदी गेलं गणित, त्यामुळे परत दोनदा व्यवस्थित बघून हे गणित सोडवा तुम्ही, है की नाही. व्यवस्थित लिहून काढा, व्यवस्थित लिहून काढून त्याला परत एकदा बघा, कुठली स्टेप कळत नाही ती पुन्हा एकदा बघा, तर हे डोक्यात पूर्णपणे बसेल गणित.